मंडळी असं म्हणतात की कुटुंबामध्ये कोर्ट कचेरी आणू नये, पण जेव्हा कोर्टच कुटुंब असतं तेव्हा काय घडतं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. पोहोच पोहोच, वेळेवर पोहोच, वेळेवर पोहोच. अरे कदम, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे कसलं काय गुड मॉर्निंग? डावा हात पॅचकर झाल्यापासून फ्रॅक्चर. म्हणा ना, माझं एक पण मॉर्निंग गुड होत नाही, सगळं बॅड मॉर्निंग झाले होते. मला नाही 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 नाही, तुम्ही मला न्याय मिळवून द्या, मला न्याय मिळवून द्या. शकील साहेब, मला न्याय मिळवून द्या. नाही नाही नाही, कदम शकील नसतं, ते वकील असतं, वकील. ऍक्च्युली तेच मला मनात बोलायचं, पण हे इकडे ओठ सुचल्यामुळे मला ते शकील साहेब डायरेक्ट बाहेर पडले. बरं, मग तुम्ही मला वकील नका म्हणू, तुम्ही मला नावाने हाक मारा, मला म्हणा चंचू पात्रे साहेब. ते बोलतायत ना चुंचू पत्रे कशी मी. नका म्हणू, नका म्हणू, हरकत नाही, हरकत नाही, पण फारच लागलं. फारच लागलं म्हणजे तू मांडवकर कोंबडी चोर. वचाऱ्याने माझ्या सगळ्या कोंबड्या चोरल्या. मी त्याला जाब विचारायला गेला, वचाऱ्या माझ्या कोंबड्या का चोरल्या, त्याने फन फन फटकावल्या हो वचाऱ्याने. काय ऍक्च्युली तू ना रस्त्याने चालताना असा नॉर्मल चालतो, जवळ आल्यावर फानकन मारतो आणि परत नॉर्मल चालतो. लोकांना वाटतं काही झालंच नाही. ते काय नाही नाही नाही, त्याला फाशीची शिक्षा द्या तुम्ही. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, फाशीची शिक्षा द्या त्याला. फाशीची शिक्षा? व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. कसलं व्हिडिओ रेकॉर्डिंग? मला त्याने मारल्याच. हो नाही, पण त्याच्यावरती फाशीची शिक्षा नाही मिळणार ना. फाशीची शिक्षा खूपच झाली. आपण काय करूया, आपण जास्तीत जास्त काय शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करूया. करा करा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. MHJ कोर्टात शेवटी विजय सत्याचाच होतो. मी व्यवस्थित ही केस हँडल करतो. तुम्ही सगळे पुरावे मला दिलेले आहेत, मी सगळं सॉर्ट करतो. काही आले 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 आले. हा बघा कोंबडी चोर वचारा, हा बघा त्याला फाशीची शिक्षा द्या तुम्ही. टपली मारली तुमच्या समोर, आय विटनेस टपली मारली बघा. नाही नाही, आय विटनेस म्हणून नाही उभं राहू शकत, कारण अजून कोर्ट सुरू नाही झालं ना. मग कोर्ट सुरू झाल्यानंतर जर त्यांनी मारली असती तर कदाचित पुरावा पण सापडला असता. अरे पण मी, तुम्ही लक्षात घ्या, असं नका ना करू. तुम्ही त्यांना असं मारता बरोबर नाहीये ना हे. हा, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. कान फाड फुरीन. पुरावा हुलदिली कोर्टात, हुलदिली त्यांनी मला. नका करू असं. बोललो मी, त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका. बस चिन्या, ऑल द बेस्ट, जोमात लढ. थँक्यू. एक्सक्यूज मी, हा तुमचा ज्युनियर आहे का? नाही नाही, मुलगा आहे माझा. हो, माझा मुलगा आहे, चिन्मय चित्तरंजन चंचू पात्रे. आणि आता ऍडव्होकेट चिन्मय चित्तरंजन चंचू पात्रे. बाबा छान लढी केस. म्हणजे पोरगाच आता माझ्या विरुद्ध केस लढणार आहे? हा, माझा मुलगा तुमच्या विरुद्ध केस लढेल, म्हणजे माझ्या विरुद्धच केस लढेल. अरे बापरे. एका बापाला काय हवं असतं? आपल्या पोराने मोठं व्हावं, त्याच्या खांद्याला खांदा लावून एका कोर्टात केस लढावी, हेच तर हवं असतं. बाबा, मोठा झाला माझा चिन्या. पाया पड, काकांच्या पाया पड. नाही नको नको, नाही, आशीर्वाद द्या त्याला. अरे नको, पहिली केस आहे त्याची आज, आयुष्यातली पहिली केस. आशीर्वाद द्या. नको. नाही नाही, संस्कार वगैरे काय आहेत की नाही त्याला? हे पाया पड. तुम्ही म्हणा ना, यशस्वी हो म्हणा. म्हणा. अरे यशस्वी हो कसं म्हणू? तो यशस्वी झाला म्हणजे तो जिंकणार, मी हारणार. नाही, ऐका, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नाही हारणार. तुम्ही शब्दशः घेताय, मी आहे ना तुमचा वकील, कशाला घाबरताय? व्यवस्थित आशीर्वाद द्या, असंच नॉर्मल आशीर्वाद. ठीक आहे, दिलं मनात दिलं. इकडे. हा बाबा, मला सांग, तुझी तयारी झाली ना सगळी? काही काळजी करू नकोस, प्रेशर घेऊ नकोस, मी आहे. काही असेल मला विचार मध्येच. हा नाही, झाले आहे तयारी, पण बाबा माझी पहिलीच केस तुमच्यासारख्या मातब्बर वकिलासमोर, म्हणजे थोडं प्रेशर तर येणारच ना. काही आपलं मातब्बर वकील वगैरे विसरून जा. आता या कोर्टात विसरून जा की मी वकील आहे. तुझ्या समोर फक्त तुझा बाप आहे, एवढं लक्षात ठेव. चुकीचं बोलताय तुम्ही त्याला सांगा तुझ्या समोर एक बाप नाही, एक वकील आहे, असं त्याला सांगा ना. नाही, बापच. एक बाप आपल्या मुलाला केस हरू देईल का, मला सांगा? अरे म्हणजे मी हारणार ना यार. तुम्ही नाही हारणार. तुम्ही कशाला काळजी करताय? मी तुमचा वकील आहे की नाही? मी बघून घेईन ना. आता बघ, लक्षात घ्या, हा त्यांचा अशील आहे, तुम्ही माझे अशील आहात. पण या अशिलाचा वकील मी आहे का नाही? त्या अशिलाचा वकील ते आहेत. आणि हा वकील माझा वकील आहे का? तर नाही. या वकिलाचा मी वडील आहे आणि तुम्ही माझे अशील आहे की नाही?
काहीच केलं नाही हो. हरकत नाही, एवढं लक्षात घ्या, फक्त डिकीचा फरक आहे. ही डिकी कोण? हे मी त्याचा वडील, मी तुमचा वकील. वडील वकील एवढा डिकीचा फरक. नका रे, लय त्रास होतो हो, 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 हो. हरकत हरकत काही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. 99% यश तुमचंच आहे. हो, पण तो 1% जो सोडलाय त्याचाच त्रास होतोय ना मला. त्याचा आपण काही नाही करू शकत. तो 1% कुणाचाच नसतो. कधी कधी काय होतं, त्या 99%वर तो 1% अचानक भारी पडतो, मग वाटला. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमचं, काही काळजी करू नका. चिन्या, ए चिन्या, आयुष्यातली पहिली केस आहे चिन्या, नीट लढायची. प्रेशर देऊ नका बाबा प्लीज. अरे प्रेशर माझ्यावर आहे रे, माझ्या कष्टाचं चीज होणार आहे रे. आज देवाला साकडं घातलंय, म्हटलं माझा चिन्या जर ही केस जिंकला ना, चालत येईन तुझ्याकडे. अरे म्हणजे मी कन्फर्म हारणार आहे यार. अरे काय चाललंय तुमचं ना यार? नाही हरणार तुम्ही नका ना काळजी करू. मी आहे की नाही तुमचा वकील. तुम्ही अजून माझा युक्तिवाद पाहिलाय का? नाही पाहिलाय की नाही? थांबा जरा, तुम्ही काळजी करू नका. आपण व्यवस्थित MSJ कोर्टाचं कामकाज सुरू होत आहे. जज साहेब येत आहेत.